नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. हा निर्णय म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे महिला अध्यक्ष होते आणि प्रचंड असं तळागाळामध्ये जाऊन काम केलं. पण खरं तर मला ते महाविकास आघाडीमध्ये पण न्याय मिळाला नाही किंवा माझ्या पक्षाकडे न्याय मिळाला नाही. आणि पहिली गोष्ट सांगायची तर खरं तर तुम्ही पाहताय राष्ट्रवादीची ताकद राहिली नाही इथे. सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने निर्णय घेतला, त्यामुळे मी माझा निर्णय घेतला. पण माझा निर्णय घेतल्याच्यानंतर कुठेतरी मला एक माझा पक्षयंत्रणा वगैरे मी राबवली होती. त्यामध्ये मला असं जाणवलं की रोहिणीताई खिरे गटामध्ये विकास करू शकतात. म्हणून मी रोहिणीताई खिरे यांना माझ्या महिलांच्या समवेत जाहीर पाठिंबा दिलेला आहे. ताई जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ताई आपलं नाव सांगा ना. ताई जगात गाजा वाजा आणि कोण होईल जिल्हा परिषदचा राजा त्या अनुषंगाने निवडून वाढलेले वाद म्हणून सर्वांचं लक्ष या खेड तालुक्यातील निवडणुकीचे स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्यासाठी लागलेले आहे. आणि तुम्ही एक रणरागिणी आणि वागिनी असून तुम्ही दुर्टी राजकारणी आहात. त्या अनुषंगाने आज तुम्ही भारतीय जनता पक्ष पार्टीच्या वतीने कमळ फुलवण्यासाठी एक फॉर्म भरलेला होता आणि तो तुम्ही माघार घेतला. याचं म्हणजे तुम्हाला हा माघार घेण्यासाठी कोणी म्हणजे तुम्ही स्वतःहून का घेतलेला आहे? हा फॉर्म माघार घेण्यासाठी मला कुणी बळजबरी केलेली नाही. हा फॉर्म मी स्वतःहून माघार घेते. याचं कारण म्हणजे मला वापगाव रेटवली ह्या झेडपी गटामध्ये विकास करायचा आहे आणि त्या विकासाचं एकच नाव आहे, ते म्हणजे कारण की ते अतुल भाऊ देशमुख यांच्या माध्यमातून करतात आहे. आणि स्वतः गणेश भाऊ तिकडे असतील, त्यांचंही काम एकदम तळागाळामध्ये खूप चांगलं आहे. आजही त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी खूप कामं केलेली आहेत. राजगुरुनगर बँकेवर असताना त्यांनी खूप साऱ्या लोकांना न्याय दिलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं का जर मी आज रोहिणीताईंच्या मागे उभी राहिले हक्काने त्यांना, कारण की कुठेतरी मतविभागणी पण होत होती, कारण की माझं सांडभोर नावाने म्हणजे माझ्या वाडीमध्ये मतदान जास्त आहे. आणि कुठेतरी माझी भावकी असेल किंवा माझ्या घरातले लोक असतील किंवा माझे नातेसंबंध असतील, तिथे मतविभागणी होत होती आणि त्याचा तोटा निश्चितच गणेश भाऊंना होत होता. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मी तर तुम्हाला असं सांगेन की रोहिणीताई खिरे यांना निवडून आणण्यासाठी आम्ही 100 नाही 200% प्रयत्न करू, त्यांना निवडून आणू. आणि हक्काने मी त्या झडपी गटामध्ये कुठल्याही समस्या असू दे रोहिणीताईंच्या माध्यमातून सोडून घेणार आहे. मला विकास पाहिजे म्हणून मी विकासाच्या बाजूने गेली आहे. ताई राजकारणातून समाज करण्यासाठी गरिबाच्या मुळे जाऊन समाजकार्य करण्याचं तुमचं ध्येय आणि मानस आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही आज रोहिणीताईंना भरभरून काय केलेलं आहे की पाठिंबा दिलेला आहे. कारण ओळख तुमची साधी सोपी पण तुम्ही साहित्य केली आहात. आणि आज हे म्हणजे रोहिणीताई जर उद्या निवडून आल्याच्या नंतर त्या पूर्व भागामध्ये पहिला प्रश्न पाणी, दुसरा प्रश्न रस्ता आणि तिसरा प्रश्न आरोग्याचा चाललेला आहे. त्या अनुषंगाने आपली काय धडपड आणि काय आपली मानस असणार आहे? आम्ही तर पहिला प्रश्न आहे ना, रस्ता तर चालूच आहे, रस्त्याचं काम तिथे चालूच आहे. प्रामुख्याने आम्ही ना पाणी प्रश्न मार्गी लावू. त्याच्यामध्ये मला सकाळी एक लेटर पण आले. एक 26 तारखेला आंदोलन घेतात ते कलमोळीचं जे पाणी आहे ते तिकडे जाणार आहे. तर आपलं आझाद मैदानावरती आंदोलन आहे. मला शक्य झालं तर मी त्या आंदोलनात नक्की भाग घेईन. रोहिणीताई इथं काम करतील आणि मी त्या आंदोलनात जाईल. म्हणजे जसं आम्हाला पॉसिबल होईल त्याप्रमाणे सकाळी मला त्याचे लेटर आलेले आहे. सांगोरताई, तुमच्या शब्दात वज्राचं सामर्थ्य आहे, तुमच्या विचारात एक लवेचा ध्यास आहे, तुमच्या नसनाचा सामाजिक कार्याचा दोष आहे. आणि शब्द जसे वाऱ्यासारखे उडून जातात तशी डोळे संस्कृती म्हणजे पानासारखी माणसं पाखरे उडून जातात. परंतु तुमचं एक ध्येय आणि धोरण असं आहे की जो पूर्वपट्ट्यामध्ये पहिला म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे आतापर्यंत सुकलेल्या घोड्यातून नेहमीच गोड शब्द बाहेर निघतात. पण तहान भागली की पाणी पितवाली माणसाची नीट बदलती, परंतु पाणी कुठे आणून देत नाही. आणि तुमची पहिली ठोस भूमिका ही पाण्याची असणार आहे. आणि त्या अनुषंगाने तुमचा पाठबळ रोहिणीताईंना कशा पद्धतीने होईल? नक्कीच मला जसं जमेल तसा पाठबळ आम्ही तिथे करू. कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ते करत असताना. आता ठीक आहे, इथून मागे सगळ्यांनी शब्द दिले असतील, आम्ही तो शब्द देतो. 100% आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. खोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.